जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। खासदार श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उल्हासनगर पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट। ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था स्वयंदीप प्रसार संघ आणि लक्षदीप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून 7 एप्रिल 2024 रोजी बदलापूर पश्चिम येथील श्रावस्ती बुद्धविहार हेंद्रेपाडा या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। क्रांती महिला मंडळ, शिवरुद्र संघ व सिमरन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील सुभाष टेकडी आम्रपाली नगर या ठिकाणी दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा लाभ घेण्यासाठी शेकडोपेक्षा अधिक स्थानिकांनी सहभाग घेतला। 7 एप्रिल 2024 रोजी होळी आणि संमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन उत्तर भारतीय जनता परिषदचे अध्यक्ष ओम नारायण वर्मा होते। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर स्मिथ हरी प्रोडक्शन निर्मित लावण्य दरबार प्रेक्षक वर्ग पुन्हा महिला आणि फॅमिली सहित नाट्यगृहात येण्यासाठी तयार केला आहे। निर्माते स्मिता हरी पाटणकर व लावण्यवती कविता घडशी यांनी नवीन तंत्र वापरून एक संकल्पना केली आहे आणि लवकरच रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे। त्याचे नाव आहे पाहुणं जरा जपून। अर्थडे इंटरनॅशनल NGOच्या वतीने तसेच सिमरन सेवा प्रतिष्ठान NGOच्या माध्यमातून नेरळमधील भडवळ गावातील शेतकरी महिलांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळेचा दुसरा टप्पा याचे आयोजन करण्यात आले। नवयुवक मित्र मंडळ भाऊ ग्रुप यांच्या वतीने मुकुंदनगरमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न। सिमरन सेवा प्रतिष्ठान NGO यांच्या माध्यमातून उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय आणि ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन उल्हासनगर कॅम्प नंबर 4 कुर्ला कॅम्प कालीमाता मंदिर या ठिकाणी करण्यात आले आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 हिललाईन पोलीस स्टेशन जवळ अंबरनाथ 140 विधानसभा युवा अध्यक्ष संतोष निवृत्ती उबाळे यांच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शांतीदूत बुद्धविहार सेवा आणि ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या वतीने वडोलगाव या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी। नमस्कार, मी हरी आल्हाट। आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र। आम्ही आलो उल्हासनगर कॅम्प नंबर 5 साई लखजीवन घोट गौशाळा या ठिकाणी। माता की चौकी ह्या दुर्गा माता आहे। त्या दुर्गा माताच्या पूजेला आमच्या उल्हासनगरमध्ये म्हणतात माता की चौकी। ज्यावेळेस माता की चौकी हा कार्यक्रम चालतो त्यावेळेस आमचे उल्हासनगरचे बांधव जे माताची पूजा करतात, त्याच्यानंतर आरती करतात, त्याच्यानंतर तीर्थ प्रसादचं वाटप करतात आणि त्यानंतर आरती करून हा कार्यक्रमाचं समापन केलं जातं। 14 एप्रिल 2024 रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधील हमाल कामगार संघटना महाराष्ट्र क्रांती लवजी सेनाचे परशुराम सुरडकर यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चावला मार्केट अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली। उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती 4 नेताजी गार्डन आरोग्य विभाग या ठिकाणी 14 एप्रिल 2024 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यालयात साजरी करण्यात आली। उल्हासनगर येथील 16 एप्रिल 2024 रोजी दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती हर्षोल्लासात साजरी करण्यात आली। खासदार श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उल्हासनगर पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट। उल्हासनगरमध्ये माजी नगरसेवक किशोर बनवादी यांच्या वतीने अष्टमी कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला। यावेळी मुंबईवरून मोदी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। क्रांती महिला मंडळ, शिवरुद्र संघ व सिमरन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर उत्तर भारतीय जनता परिषद तर्फे कवी संमेलनाचा कार्यक्रम संपन्न। उल्हासनगर कुर्ला कॅम्प या ठिकाणी केसी बॉयज मित्रमंडळ यांच्या वतीने
श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व लवजी परिवर्तन सेना वर्धापन दिन साजरा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच लवजी परिवर्तन सेना वर्धापन दिनानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे क्रीडा संकुल उल्हासनगर 5 येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृह आनंद बुद्ध विहार आनंदवाडी कल्याण पूर्व शाखेचे भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. उल्हासनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन शहर जिल्हा अध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांच्या वतीने संपन्न झाले. उल्हासनगरमध्ये महायुतीचा संवाद मेळावा 28 एप्रिल रोजी उल्हासनगर 3 मधील रेजन्सी हॉल या ठिकाणी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.